बॉलिंग ट्रॅकवर तयार. स्वप्नांच्या पलीकडे धावलो, मजबरी आघात झाला. स्वप्न पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही, हा सावलीशी संवाद झाला. ते स्वप्न खऱ्या अर्थाने दोन टीम आज मैदानाच्या आतमध्ये घेऊन उतरल्यात जिंकण्याचं. जिंकेल मात्र एक टीम, हे मात्र आता पाहायचं आहे. आणि चारही बाजूला प्रेक्षकांची तुडुंब गर्दी आपण पाहताय. आणि प्रेक्षकांच्याच मदतीने चालू असणारा सामना. कुठल्याही स्पर्धेचा प्रेक्षक मानबिंदू आणि केंद्रबिंदू असतो आणि त्यांचीच गर्दी आपण चारही बाजूला पाहताय. अंपायर सिग्नल सुद्धा ऑन होतो आहे. मॅचला आता होईल सुरुवात. शो दी बेस्ट गेम, गुड प्ले क्रिकेट, विश यू ऑल द बेस्ट. दोन टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. क्वालिफायर मॅच, एका बाजूला शहापूर, एका बाजूला मुरबाड. आतिश बांडे लेफ्ट आर्म, बॉलर तयार. पहिलाच बॉल स्लॉट मध्ये, पार्किंग लॉट मध्ये पाठवलाय. बॉल सीमारेषा पार. ह्यूज अँड मायटी सिक्सर. पहिल्या बॉलवर तडाका. बॅटमधनं साऊंड करे आता सुपर आला. परफेक्ट मिडल ऑफ दी बॅट. काऊ कॉर्नर रिजन मध्ये पहिलाच बॉल उडवलाय योगेश कोरने. षटकार आला आतिश बांडेच्या विरुद्ध. एक जबरदस्त मॅच प्रेक्षकांच्या भेटीला खासदार चषक 2026 मधली सुरुवात चांगली झाली आहे मुरबाड टीम साठी. दोन टीम खऱ्या हाताने प्रयत्नांची पराकाष्ठा आज मैदानाच्या आतमध्ये करतायत. आता मध्ये पाहू शकाल गतीमध्ये थोडस परिवर्तन. बॅटची टॉप एज, गोष्टांकी क्षेत्रात बॉल ट्रॅव्हल, एक सिंगल. 7 धावा धावफलकावर. टीमची टोटल मुरबाड. पहिला बॉल ओव्हर पिच होता, तदनंतर थोडीशी लेंथ अँड लाईन इम्प्रूव्ह केली बॉलर आतिश बांडेने मैदानाच्या आतमध्ये आणि एक सिंगल खर्च केली आहे. 5 ओव्हरची मॅच आहे, कमीत कमी वेळ आहे. प्रत्येकाला आता मॅच मध्ये स्वतःला सिद्ध करण्याची वेळ आली आहे, कारण सामना तेवढाच महत्वाचा आहे. क्वालिफायर मॅच आहे मैदानाच्या आतमध्ये. जो जिंकेल तो मात्र सिकंदर या मॅच मध्ये होईल. खूप साऱ्या रणनीती या मॅच मध्ये आखल्या जातील, यात मात्र शंका नाही आहे. प्रेक्षकांची तुडुंब गर्दी आपण पाहताय आणि निमित्त आहे खासदार चषक 2026. पहिला बॉलवर 6 धावा मुरबाड टीमच्या, तदनंतर एक सिंगल. 7 धावा धावफलकावर जाऊन पोहोचलात. गणेश गायकरची बॅटिंग आतापर्यंत या स्पर्धेमध्ये चांगली राहिली आहे. दोन्ही बॅटरने मंत्रमुग्ध बॅटिंग केली आहे आणि आतिश बांडेने सुद्धा चांगली बॉलिंग सकाळच्या सत्रापासून या टुर्नामेंट मध्ये केली आहे. बॅटल चांगलं रंगेल मैदानाच्या आत. गतीमध्ये परिवर्तन, खेचून मारला कॅचची संधी आणि गणेश टिंगोरे मैदानाच्या आतमध्ये चुकी करणार नाहीये. दोन्हीने पकडल्या मैदानाच्या आतमध्ये. गणेश गायकरचा झेल आणि पहिली विकेट गमवत असताना MUCC मुरबाड टीम. कमबॅक या मॅच मध्ये आतिश बांडे करतो आहे. पहिल्या बॉलवर योगेश कोरच्या बॅटमधनं 6 धावा आल्यानंतर एक सिंगल. स्ट्राईक चेंज झाली आणि पहिलाच बॉल फेस करत असताना चांगला झेल गणेश टिंगोरेचा आपण पहिला मैदानाच्या आतमध्ये. गोल्डन डकचा शिकार ठरतोय मिस्टर MPL गणेश गायकर. महत्वपूर्ण मॅच मध्ये गोल्डन डकचा शिकार ठरलाय. धावसंख्या स्थिरावली आहे स्कोर बोर्डवर. टीमची टोटल 7 धावा. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. लेफ्ट हँडर बॅटर कम टू द क्रीज. जीतू चव्हाण. पुन्हा एकदा मिस टायमिंग स्ट्रोक. विकेट धोक्यामध्ये आहे
आणि कैलास बांडे चुकी करणार नाहीये. बॅक टू बॅक दुसरी विकेट गमवत असताना मुरबाड टीम मुरबाड टीमला अपयश येत आहे. पहिल्या बॉलवर योगेश कोरच्या बॅटमधनं 6 धावा होत्या. तदनंतर स्ट्राईक चेंज झाली आणि या मॅच मध्ये अपयश येतंय आता मुरबाड टीमला, कारण विकेट बॅक टू बॅक गमावल्या. महत्वपूर्ण मॅच मध्ये प्रत्येक बॉल महत्वाचा आहे. 2 बॉल मध्ये 7 धावा होत्या. तदनंतर गणेश गायकर बाद, तदनंतर पाठोपाठ जितू चव्हाण सुद्धा बाद झालाय आणि न्यू बॅटर मैदानच्या आतमध्ये कलमकांडे गावचा हिरा मैदानच्या आतमध्ये दाखल होतो आहे सागर कापडी. हॅट्रिक बॉल मैदानच्या आतमध्ये आतिश बांडेचा बॅटर सागर कापडीसाठी. शॉर्ट ट्रॅकर बॉल पुल केला, पॉवरफुल स्ट्रोक. रोहित शर्माची आठवण करून देणारा नो बॉलवर 6 धावा, षटकार. कुशल मुवमेंटला या चुका आहेत ना मार्क पडतात आणि क्रिकेटमध्ये अजिबात चुकीला माफी नाही आहे, कारण चांगली बॉलिंग करत होता. सातत्याने आतिश बांडेचा विचार केला, बॅक टू बॅक विकेट सुद्धा कॅरी केल्या आणि तदनंतर ओव्हर स्टेपिंग आपण पाहिलं मैदानाच्या आतमध्ये आणि 6 धावा सागर कापडीने पहिल्याच बॉलवर उत्तर दिलाय आतिश बांडेला. फ्रीड बॉल. चांगला बॉल, गतीमध्ये परिवर्तन आता आपण पाहताय. एक छोटासा बदलाव, परिवर्तन का बहुत बडा हिस्सा होता है. बाईच्या स्वरूपात एक सिंगल, एक सिंगलच्या मध्ये धावसंख्येला आकार. धावसंख्या स्कोरबोर्ड वर टीमची टोटल 15.
पुन्हा एकदा गॅप मध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. वन बाउन्स होती रोप. 4 धावा चौकार. 4 धावांच्या मध्ये धावसंख्येत वाढ होतीये. धावसंख्या स्कोर बोर्डवर टीमची टोटल 28 धावा. 28 ऑन स्कोर बोर्ड. 28 धावा धावफलकावर. 12 बॉलचा खेळ कंप्लीट. 28 धावा धावफलकावर. क्वालिफायची मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगतीये. 18 बॉल पहिल्या इनिंग मधले शिल्लक आहेत. 2 ओव्हरमध्ये चांगली धावसंख्या आतापर्यंत उभी केली आहे धावफलकावर MUCC मुरबाड टीमने. थोडंसं स्पीडअप करा दोन्ही टीम. 28 धावा धावफलकावर. तिसऱ्या ओव्हरमध्ये पुन्हा एकदा आतिश भांडे येत आहेत. पुन्हा एकदा जबाबदारीने खेळ मैदानाच्या आतमध्ये आतिश भांडेला करायचा आहे. एका बाजूला योगेश कोरची चांगली बॅटिंग आतापर्यंत आपण पाहिली आहे. सागर कापडी रनआउटच्या माध्यमातून बाद झाल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये आपण राजू राठोड यांच्या बॅटमध्ये एक चौकार पाहिला. चेंजेस केलेत बॉलिंग मध्ये. साई स्पोर्ट्स शहापूर टीमने ओमकारला आमंत्रित केलंय बॉलिंग साठी. 28 धावा. तिसऱ्या ओव्हरमध्ये बॉलर ओमकार. कॅच कंप्लीट. मैदानाच्या आतमध्ये आणखी एक मोठी विकेट गमवत असताना मुरबाड टीम. चांगली बॉलिंग ओमकारची. चेंजेस केले मैदानाच्या आतमध्ये. आतिश भांडेला बॉलिंग साठी आणलं परंतु त्यानंतर बॉलिंग चेंज केली आणि ओमकारवर जबाबदारी दिली आणि जबाबदारीने केलं. पहिल्या बॉलवर ओमकारचा आपण पाहताय यश त्याला येते. पहिल्याच बॉलवर विकेट प्राप्त केली आहे. योगेश कोरची मोठी विकेट मैदानाच्या आतमध्ये गमवत असताना मुरबाड टीम 28 धावसंख्या स्कोरबोर्डवर स्थिरावली आहे. चौथी विकेट गमावली आहे मुरबाड टीमने. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. कुणाल येत आहेत बॅटिंग साठी. पुन्हा एकदा चांगला बॉल. तेज आणि तर्रार बॉल मैदानाच्या आतमध्ये आपण ओमकारचा पाहता. फास्ट अँड फ्युरियस बॉलिंग मैदानाच्या आतमध्ये करत असताना बॉलर ओमकार बॅक टू बॅक. डॉट बॉल येतोय कारण मागील बॉलवर विकेट आहे. त्यानंतर डॉट बॉल आहे. चांगली बॉलिंग. पुन्हा एकदा एक सिंगलच्या मध्ये धावसंख्येला आकार. धावसंख्या स्कोरबोर्डवर 29 धावा. चांगली बॉलिंग करतोय तिसऱ्या स्पेल मध्ये बॉलर ओमकार. ओर पिच बॉल उडवलाय समोरच्या दिशेला. बॉल सीमारेषा पार. राजू राठोड यांच्या बॅटमधनं षटकार. धावसंख्या स्कोर बोर्डवर टीमची टोटल 34 धावा.
35 धावा, यस माफी असावी, 35 धावा धावपलकावर. अलॉंग दी कार्पेट बॉल मिड विकेट रिझन मध्ये ट्रॅव्हल होतो आहे. डीप मध्ये गणेश डिंगोरे. एक सिंगलच्या मध्ये धावसंख्या स्कोर बोर्डवर 36 धावा, 36 ऑन स्कोर बोर्ड. मिस टायमिंग स्ट्रोक. ओमकार बॉलच्या खाली, चांगला झेल मैदानाच्या आतमध्ये पूर्ण आणि बॅटर बाद होतो आहे. धावसंख्या स्कोर बोर्डवर 36 धावा. तीन ओव्हरच्या समाप्तीनंतर 36 धावा स्कोर बोर्डवर. कमबॅक करते साई स्पोर्ट शाबू टीम. कारण पहिल्या ओव्हरमध्ये जास्त धावा होत्या, त्यानंतर कमबॅक आधी मडकेचा आणि त्यानंतर चांगली बॉलिंग राहिली आहे. एक षटकार नक्की खाला ओमकारने, परंतु चांगली बॉलिंग नक्की केली आपल्या टीमसाठी. राजू राठोडच्या बॅटमधनं धावा आल्यात. 12 बॉल महत्वपूर्ण आहेत मुरबाड टीमसाठी आणि शापू टीमसाठी. चौथ्या ओव्हरमध्ये बॉलर आतिश भांडे तयार. सध्या ट्रेन सुरू आहे, बोलला दिया मगर जाने का नाही. क्रिकेट जर बोलत असेल तर नक्की जा, कारण आयुष्यात कधी न धोका देणारा खेळ आहे मित्रांनो क्रिकेट, ज्यापासून तुमच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण होऊ शकतो. तोच खेळ आपण मैदानाच्या आतमध्ये पाहताय. क्रिकेट तुम्हा सर्व भारतीयांना वेट लावणारा खेळ आहे मित्रांनो क्रिकेट. शॉर्ट ट्रॅकर बॉल फुल, बॉल गुल, सीमारेषा पार, षटकार. धावसंख्या स्कोर बोर्डवर टीमची टोटल 42 धावा. धावसंख्येला आकार आता प्राप्त होतोय. 42 धावा स्कोर बोर्डवर टीमची टोटल. क्रिकेट म्हणजे पॅशन आहे, क्रिकेट म्हणजे स्पिरिट आहे, क्रिकेट म्हणजे जिद्द आहे, क्रिकेट म्हणजे चिकाटी आहे, क्रिकेट म्हणजे मेहनत आहे, क्रिकेट म्हणजे आत्मविश्वास आहे, क्रिकेट म्हणजे शक्ती आहे आणि क्रिकेट म्हणजे युक्ती आहे. या सर्वांचा वापर तुम्हाला क्रिकेटच्या मॅच मध्ये आता खऱ्या अर्थाने करायचा आहे. कारण अभी नाही तो कभी नाही, आत्ता करायचा आहे सिद्ध स्वतःला. कारण क्वालिफायची मॅच आहे, जो जिंकेल तो मात्र सिकंदर या मॅच मध्ये होईल. 42 धावा स्कोर बोर्डवर. और पिच बॉल, बॅटची कडाय, कॅचची संधी निर्माण, कॅच ड्रॉप कुशल मुवमेंटला. एक सिंगलच्या मध्ये धावसंख्येला आकार. धावसंख्या स्कोर बोर्डवर टीमची टोटल 43 धावा. छोट्या मोमेंट आहेत ना मॅच मध्ये महत्वपूर्ण आहेत दोन टीमसाठी. क्रिकेटमध्ये चुकीला अजिबात माफी नाहीये, परिणाम तुम्हाला भोगावाच लागतो. कारण कॅच कंप्लीट झाली असती तर एक धाव कमी असती स्कोर बोर्डवर. एक धावेच्या मध्ये धावसंख्येत वाढ झाली आहे. 43 धावा स्कोर बोर्डवर आहेत. कोलवर पद्धतीचा बॉल, बॅटची कडा, थर्डमॅन रिझन मध्ये एक सिंगलच्या मध्ये धावसंख्या स्कोर बोर्डवर 44 धावा.
धावा स्कोर बोर्डवर. फोर्टी 44 ऑन स्कोर बोर्ड. चांगली मॅच रंगते आतापर्यंत आपण पाहताय. धावपलकावर धावा आहेत 44. 3 बॉल. 4च्या मध्ये धावसंख्येत वाढ होतीये. धावसंख्या स्कोर बोर्डवर टीमची टोटल 48 धावा. 48 ऑन स्कोर बोर्ड. राजू राठोड खऱ्या अर्थाने एक महत्वपूर्ण मॅच मध्ये एक जबरदस्त इनिंग साकारतोय. हेलिकॉप्टर बॉय आणि हेलिकॉप्टर स्ट्रोक साठी नावाजलेला फलंदाज आहे मुरबाड टीमचा राजू राठोड. 48 धावा स्कोर बोर्डवर. 2 बॉल शिल्लक. अतिश बांडेच्या ओव्हर मधले. फुलटॉस बॉल. आता संधी निर्माण झाली आहे. 2 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये थोडंच कम्युनिकेशन बिघडलं होतं आणि त्याचाच फायदा मैदानाच्या आतमध्ये. 2 धावा कंप्लीट. कारण सेट बॅटरची कॅच होती मैदानाच्या आतमध्ये. नो मॅन्स लँड मध्ये बॉल ट्रॅव्हल झाला आणि धावसंख्या स्कोर बोर्डवर टीमची टोटल 50 कंप्लीट झाली आहे. MUCC मुरबाड टीमची 50 धावा स्कोर बोर्डवर. चला मॅच बॉल आला. चौथ्या ओव्हर मधला शेवटचा बॉल राजू राठोड साठी. 50 धावा स्कोर बोर्डवर. हेलिकॉप्टर स्ट्रोक. राजू राठोडच्या बॅट मधनं बॉल सीमारेषा पार. षटकार. हेलिकॉप्टर बॉयच्या बॅट मधनं हेलिकॉप्टर स्ट्रोक फायनली महत्वपूर्ण मॅच मध्ये आलाय. राजू राठोड ऑन फायर. 56 धावा स्कोर बोर्डवर 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर. खऱ्या अर्थाने ज्या व्यक्तिमत्वाची वाट आपण सकाळच्या सत्रापासून पाहत होता आणि त्याच व्यक्तिमत्वाचं आगमन खऱ्या अर्थाने थोड्याच वेळात या ठिकाणी होत आहे. छप्पन्न धावा धावपलकावर जाऊन पोहोचलाय. 24 बॉलच्या समाप्तीनंतर शेवटची ओव्हर मैदानाच्या आतमध्ये. बॉलर ओमी तयार. फायटिंग स्कोर तर या मॅच मध्ये आतापर्यंत आपण उभा होत असताना पाहिला मुरबाड टीमचा. शेवटची ओव्हर प्रगतीपथावर. मॅच ऑन आहे. क्रिकेट ऑन आहे. थोडासा आउटसाइड ऑफ स्टंप बॉल होता. एक सिंगल काढली आहे जयेश मोरेने. 1च्या मैत्रीने धावसंख्या स्कोर बोर्डवर टीमची टोटल 57 धावा. जमेची बाजू आहे मुरबाड टीम साठी. राजू राठोड स्ट्राईक एंड वर येतो आहे. कारण चांगली इनिंग आतापर्यंत त्याने साकारली आहे मैदानाच्या आत. परंतु गोल्डन आर्म आहे बॉलर ओमी. मोठ्या विकेट घेण्यासाठी नावाजलेला बॉलर आहे गोटेकर टीमचा. फुलटॉस बॉल. फ्लिक केलाय. बॉटम हँडचा चांगला वापर. कुशल मुवमेंटला चुकी आहे. 4 धावा येतात. चौकार. कारण कॅच वर आले गणेश डिंगोरे. त्यानंतर बॉल बाउन्स होत असताना सीमारेषा पार जाऊन पोहोचतोय. चौकार. 4च्या मध्ये धावसंख्येत पुन्हा वाढ. धावसंख्या स्कोर बोर्ड वर फ्लाय होत असताना 61 धावा. 61 ऑन स्कोर बोर्ड. पुन्हा एकदा हेलिकॉप्टर स्ट्रोक. आता मिस टायमिंग झालाय आणि गणेश डिंगोरे कॅच सोडत नाही. चांगला झेल. राजू राठोड मैदानाच्या आतमध्ये बाद. धावसंख्या स्कोर बोर्डवर टीमची टोटल MUCC मुरबाड टीमची 61 धावा.
सन्मान्य आदरणीय चंद्रकांतजी आरस साहेबांचं शुभागमन या ठिकाणी झालंय. मी विनंती करतोय आपण मुख्य मंचावर स्थानापन्न व्हा. सहर्ष हार्दिक शुभ स्वागत. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये सचिन चोरगे येत आहेत. महाराष्ट्र पोलीस मध्ये कार्यरत असणारं व्यक्तिमत्व आहे मुरबाडचं आणि तेच बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये महत्वपूर्ण मॅच मध्ये त्यांना खऱ्या अर्थाने बॅटिंग आली आहे आणि आता सिद्ध करायचं आहे. सचिन चोरगेला मैदानाच्या आतमध्ये सुपला शॉट स्पेशलिस्ट बॅटर आहे मुरबाडचा, परंतु गोल ग्राउंड नाही आहे. समोर मारायचे आहेत पटके या मॅच मध्ये. ओमकारला यश आलंय मैदानाच्या आतमध्ये. खऱ्या अर्थाने ज्या व्यक्तिमत्वाची वाट आपण सकाळच्या सत्रापासून पाहत होतो आणि त्याच व्यक्तिमत्वाचं आगमन खऱ्या अर्थाने शहापूरमध्ये होत आहे. सन्माननीय आदरणीय प्रेक्षक वर्ग आपण थोडस बाजूला व्हा. 3 बॉल शिल्लक आहेत मैदानाच्या आतमध्ये क्वालिफाय मॅच मधले पहिल्या इनिंग मधले. ओ पुढे टाकलेला बॉल बॉलर ओमकारचा मैदानाच्या आतमध्ये सचिन चोरगेच्या विरुद्ध. लेग बाईच्या स्वरूपात एक सिंगलच्या मध्ये धावसंख्येला आकार. धावसंख्या स्कोर बोर्डवर टीमची टोटल 65 धावा. 62 धावा 62 ऑन स्कोर बोर्ड. 2 बॉल शिल्लक पहिल्या इनिंग मधले. आपण मॅच पाहता एका बाजूला साई स्पोर्ट शहापूर आणि त्यांच्या विरुद्ध 2 हात करत असताना मैदानाच्या आतमध्ये MUCC मुरबाड टीम यांच्या दरम्यान चालू आहे एक महत्वपूर्ण मॅच. पहिल्या इनिंग मधले 2 बॉल शिल्लक. बॉलर ओमकार पुन्हा एकदा तयार. राईट आर्म ओव्हर द विकेट ने आउटसाइड ऑफ स्टंप. बॉल मैदानाच्या आतमध्ये बॉलरने फेकला. यस इट इज अ व्हाईट बॉल. व्हाईटच्या मध्ये धावसंख्येत वाढ होती आहे. धावसंख्या स्कोर बोर्डवर टीमची टोटल 63 धावा. पुन्हा एकदा पुढे टाकलेला बॉल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहता. लेग बाईच्या स्वरूपात एक सिंगल पुन्हा एकदा मुरबाड टीमच्या खात्यात. धावसंख्या स्कोर बोर्डवर 1च्या मैत्रीने 64 धावा. इनसाइड एज होती बॅटची कडा. 64 धावा धावपलकावर. पहिल्या इनिंग मधला शेवटचा एक बॉल. कुशल मुवमेंटला हा बॉल महत्वपूर्ण आहे. कोणत्या टीमच्या बाजूने मोमेंटम शिफ्ट होईल येणारी वेळ सांगून जाईल या मॅचचं उत्तर. खरं मॅच क्वालिफायची आहे. जो जिंकेल तो मात्र या मॅच मध्ये होईल सिकंदर.
पहिल्या इनिंग मधला शेवटचा बॉल मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल येतोय. पहिल्या इनिंगचा खेळ कंप्लीट. धावसंख्या स्कोर बोर्डवर पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर 64 धावा आणि लक्ष ठेवलंय 30 बॉल मध्ये साई स्पोर्ट शहापूर टीमला 65 धाव्यांचं आव्हान. पूर्वार्ध संपलाय. उत्तराला थोड्याच वेळेला सुरुवात होईल. पहिल्या इनिंग मध्ये चांगली बॅटिंग आपण मुरबाड टीमशी पाहिली आणि 64 धावा स्कोर बोर्डवर उभ्या केल्या 30 बॉलच्या समाप्तीनंतर. आणि 30 बॉल मध्ये 65 धाव्यांचं आव्हान साई स्पोर्ट शहापूर टीम समोर. सन्माननीय आदरणीय जयजी वालके सरांचं सुद्धा शुभागमन या ठिकाणी होत आहे. सहर्ष हार्दिक शुभ स्वागत. सन्माननीय आदरणीय मयूर चंद्रकांत कावाडी साहेबांचं सुद्धा शुभागमन या ठिकाणी होत आहे. सहर्ष हार्दिक शुभ स्वागत. अनेक मान्यवरांची मांदियाली आपण खऱ्या अर्थाने पहिल्या दिवसापासून या स्पर्धेसाठी पाहताय. निमित्त एक आहे गणेश 11 गंगा रोड आयोजित खासदार चषक 2026 हा दैदिप्यमान सोहळा आपण पाहताय. ऐतिहासिक मैदान आहे. अनेक टीम्स खऱ्या अर्थाने याच मैदानावर आपले नशीब आजमावत आहेत. कोणाला यश तर कोणाला अपयश खऱ्या अर्थाने क्रिकेटच्या मॅच मध्ये येत आहे. पराभवाने माणूस कधीच संपत नाही. प्रयत्न सोडतो तो मात्र संपतो. म्हणून कठीण काळात स्वतःला सांगा मॅच अजून संपली नाहीये कारण मी अजून जिंकलो नाहीये. खेळ खेळताना असा केला की समोरच्याला वाटलं पाहिजे आजचा खेळ आयुष्यातील सर्वात कठीण खेळ होता. आणि तोच कठीण खेळ दोन टीमच्या दरम्यान आपण आतापर्यंत पाहताय. पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय. पूर्वार्ध संपलाय. धावसंख्या स्कोर बोर्डवर उभी झाली आहे 64. आणि सेकंड इनिंग मध्ये साई स्पोर्ट शहापूर टीम समोर आव्हान आहे 65 धावेंचं. ओपनिंग पियर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतीये. कॅली अर्थातच कैलास पांडे लेफ्ट हँडर बॅटर आणि शहापूरचा धोनी अर्थातच गणेश टिंगोरे सलामीसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल. हॅलो. गणेश 11 गंगा रोड आयोजित खासदार चषक 2026 महाराष्ट्र नव्हे तर देशाच्या राजकीय पटलावर ज्याचं अग्रगण्य नाव आपल्या सर्वांचे लाडके मामा भिवंडी ग्रामीण सम्राट राजकीय पटलावरील एक धुरंधर व्यक्तिमत्व ज्यांचं शहापूरवर विशेष प्रेम जाईंट किलर माननीय आदरणीय सुरेश बाळामा म्हात्रे साहेबांचं शुभागमन या ठिकाणी झालेलं आहे. साहेब आपल्या शहापूरकरांच्या वतीनं गणेश 11 गंगा रोडच्या वतीनं या क्रिकेटच्या पंढरीमध्ये मनपूर्वक स्वागत. आपण आलात आणि आजच्या या कार्यक्रमाची शोभा आपण वाढवली त्याबद्दल आम्ही आपले मनापासून आभार आणि ऋण व्यक्त करतो. आपण दिलेलं प्रेम आणि आपण दिलेलं सहकार्य हे आमच्या निरंतर स्मरणात राहील. त्यांच्या समवेत शहापूर तालुका राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे तालुका अध्यक्ष सन्माननीय नंदकुमारजी मोगरे साहेब तसेच माजी जिल्हा परिषद सदस्य काशीनाथजी पष्टे साहेब आपण देखील या ठिकाणी आलात. आपलं देखील हृदयाच्या अंतःकरणापासून मनपूर्वक स्वागत. स्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. थँक्यू. थँक्यू सर. जाऊया सेकंड इनिंग मध्ये 30 बॉल मध्ये 65 धावेंचं आव्हान. हॅलो चेक. हॅलो 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 चेक. मॅचला होती सुरुवात. राहुल सोमने मिस्टर परफेक्ट तयार पहिला स्पेल मध्ये. पहिलाच बॉल खेचून मारण्याचा प्रयत्न गणेश डिंगोरेचा डॉट बॉल. हॅलो हॅलो चेक. हॅलो चेक.
चांगला स्ट्रोक येतो मैदानाच्या आतमध्ये मिड विकेट बाउंड्री लाईन सीमारेषा पार. गणेश टिंगोरे अर्थातच धोनीच्या बॅटमधनं 4 चौकार. पहिला बॉल डॉट, तदनंतर 4 धावा. गणेश टिंगोरे धोनी या नावाने ओळखणारा प्लेयर आहे शहापूरचा आणि अनेक रणमैदान करणारा प्लेयर आहे गणेश टिंगोरे. त्यांच्या बॅटमधनं 4 धावा आल्यात. चौकार. 65 धाव्यांचं आव्हान आहे आणि त्याचाच पाठलाग करत असताना पहिला बॉल डॉट आणि दुसऱ्या बॉलवर 4 धावा. गणेश 11 गंगारोड आयोजित हालो हालो पुढील बॉल डाऊन दी ग्राउंड ओव्हर द बॉल सेड. स्ट्रेट रिझन मध्ये लॉफ्टी स्ट्रोक. सचिन चोरगे येत आहेत बॉलवर. बॉल पिकी होईपर्यंत एक सिंगलच्या मध्ये धावसंख्येत वाढ. धावसंख्या स्कोरबोर्ड वर टीमची टोटल 5 धावा. 5 ऑन स्कोरबोर्ड. पाच धावा धावपलकावर 3 बॉलच्या समाप्तीनंतर. हालो हालो चेक. फुल टॉस बॉल एक्स्ट्रा कव्हरला उडवला. गॅप मध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. 3 क्षेत्ररक्षक बॉलच्या मागे धावतात. पहिली सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि प्रयत्नांना यश. लेफ्ट हँडर बॅटरच्या 2 धावा कंप्लीट. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या स्कोरबोर्ड व टीमची टोटल 7 धावा. एका बाजूला साई स्पोर्ट शहापूर टीम पाहता, एका बाजूला MUCC मुरबाड टीम. या 2 टीमच्या दरम्यान क्वालिफायची मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगतीये. खासदार चषक 2026 मध्ये. लॉफ्ट स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये. कैलास बांडेचा क्लास मैदानाच्या आतमध्ये. बॉल सीमारेषा पार. षटकार. धावसंख्या स्कोरबोर्ड व टीमची टोटल 13 धावा. 5 बॉलच्या समाप्तीनंतर. तुरक हौसला हो मंजर भी आएगा, पैसे के बाद चल के समंदर भी आएगा. टक्कर ना बट मंजिल के मुसाफिर, तुझे मंजिल भी मिलेगी और जीत का मजा भी आएगा. कौन जीतेगा इस मैच को? मैच तो जारी है. कौन किस पे भारी है, किस में कितना है दम. या मॅच मध्ये दम 2 टीम आतापर्यंत लावतात. और बीच बॉल एक्स्ट्रा कव्हरला. क्रिकेट समाधक सौंदर्य. असरदार बहरदार. रन्स मिळतील 4 चौकार. पंच 2 मिनिटं फक्त सामना थांबूया. या ठिकाणी मी मगाशीच म्हटलं, आजच्या या खासदार चषकासाठी नुकताच आगमन झालेले आमचे अविनाशजी साबळे साहेब, आपलं देखील मनपूर्वक स्वागत. मामांचे खंदे समर्थक चाहते अविनाशजी साबळे साहेब, आपण आलात, आपलं हार्दिक स्वागत. जाऊया शाही सत्कार, सन्मान आणि स्वागत समारंभाकडे. महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे लाडके लोकप्रिय खासदार, जायंट किलर माननीय श्री सुरेश बाळामा म्हात्रे साहेब यांचं स्वागत आणि सन्मान मी व्यासपीठावर विनंती करेल. या टुर्नामेंटचे आयोजक प्रशांतजी म्हात्रे आणि सुजयजी म्हात्रे, आपल्या दोघांच्या शुभास्ते सन्माननीय सुरेश म्हात्रे साहेबांचं या ठिकाणी यथोचित मान सन्मान आणि स्वागत करायचे. मायेची उपदार शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन आदरणीय मामांचं म्हणजे सुरेश म्हात्रे साहेबांचं या ठिकाणी यथोचित मान आणि सन्मान. आज सुरेशजी म्हात्रे साहेब आपण या मैदानावर आलात, आनंदाचा सोहळा. एक आभार आणि ऋण व्यक्त करतोय. आजच्या या मैदानासाठी आपण पदस्पर्श दिले. मामांचं स्वागत होत आहे. जोरदार टाळ्यांच्या गजरात आयोजकांना विनंती असेल, जायंट किलर खासदार, लोकप्रिय खासदार माननीय श्री सुरेश म्हात्रे साहेबांचं या ठिकाणी मंचावर
प्रशांतजी म्हात्रे आणि सुजयजी म्हात्रे आणि सर्व आयोजन कमिटीच्या वतीने स्वागत. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्ष तालुका अध्यक्ष आमचे मार्गदर्शक नंदकुमारजी मोगरे साहेब यांचं स्वागत आणि सन्मान. मी प्रशांतजी आणि सुजयजी म्हात्रे यांना विनंती करेल आपल्या शुभास्ते नंदकुमारजी मोगरे साहेबांचं यथोचित मान सन्मान आणि स्वागत करायचं आहे. सन्माननीय नंदकुमारजी मोगरे साहेबांचं या ठिकाणी स्वागत आणि सन्मान केलं जात आहे. थोडा अवधी घेतो, फक्त 1 मिनिट राहिलेला आहे. त्यानंतर ठाणे जिल्हा परिषदेचं बुलंद नेतृत्व माजी सदस्य काशीनाथजी पष्टे साहेब यांचं स्वागत आणि सन्मान. मी प्रशांतजी आणि सुजयजी म्हात्रे यांना विनंती करतोय की आपल्या शुभास्ते काशीनाथजी पष्टे साहेबांचं यथोचित मान सन्मान आणि स्वागत करायचं आहे. धन्यवाद. त्यानंतर मामांचे खंदे आणि जिवलग ग्रामपंचायत सदस्य गुंदवली माननीय श्री विलासजी पाटील साहेब यांचं स्वागत आणि सन्मान. मी प्रशांतजी आणि सुजयजी म्हात्रे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते करायचं आहे. आणि जाऊया मॅचच्या दिशेने. ऐकत राहा आणि पाहत राहा खासदार चषक 2026. थँक्यू. धन्यवाद जयजी बालके सर. धावसंख्या स्कोरबोर्डवर टीमची टोटल आतापर्यंत आपण पाहताय 17 धावा. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर दुसऱ्या ओव्हरमध्ये बॉलर योगेश कोर. फुलटॉस बॉल, जबरदस्त स्ट्रोक, स्लॉक स्वीपचा देखना स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये. गणेश डिंगोरे ब्रँडेड 4 चौकार. हॅलो चेक. गणेश 11 गंगा रोड आयोजित खासदार चषक 2026. हॅलो चेक. हॅलो खासदार चषक 2026. शॉर्ट ट्रॅकर बॉल हा पंप पूल केला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये गणेश डिंगोरेचा सफल. धावसंख्या स्कोरबोर्डवर 2च्या मदतीने जाऊन पोहोचतीये 23 धावा. ताज के पत्ते से मल नहीं बनता, नदी को रोकने से समंदर नहीं बनता, आगे बढ़ते रहे जिंदगी में क्योंकि एक जिससे कोई सिकंदर नहीं बनता. सिकंदर हालात के आगे नहीं झुकता, तारा टूट भी जाए जमीन पर आकर नहीं गिरता. गिरते हर दरिया समंदर में, लेकिन कहीं समंदर किसी दरिया में नहीं गिरता. हे मात्र पाहायचं आहे कोण किस पे बारी. या मॅच मध्ये 2 टीम आतापर्यंत प्रयत्न करतायत. क्वालिफायची मॅच आहे. जो जिंकेल तो मात्र सेमीफायनल मध्ये प्रवेश करणार आहे. आणि त्यासाठी मैदानाच्या आतमध्ये 8 तास सुरू आहे. हाच केला होता 8 तास शेवटचा दिवस गोडवावा आणि खासदार चषक 2026चा अंतिम दिवस मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. आणि त्यामध्ये रंगणारी क्वालिफायची मॅच. क्रिकेटचं मादक सौंदर्य. गणेश डिंगोरेच्या बॅटमधनं पुन्हा एकदा बॉल पॉइंटला तोडत फोडत सीमारेषा पार चौकार. धावसंख्या स्कोरबोर्डवर टीमची टोटल 27 धावा. 21 बॉल मध्ये 38 धाव्यांची गरज आहे. 21 बॉल्स रिमेनिंग, 38 रिक्वायर्ड. सक्सेस इज जर्नी नॉट अ रिस्ट्रिक्शन. यू क्रिएट हार्ड वर्क, यू गॉट अ सक्सेस. तुम्हाला सक्सेस मिळवायचा असेल क्रिकेटमध्ये तर हार्डवर्क करावाच लागेल. आणि हार्डवर्क सध्याच्या घडीला सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. गणेश डिंगोरेचा कव्हर ड्राईव्ह 4 धावा चौकार. धावसंख्या स्कोरबोर्डवर टीमची टोटल 31 धावा. 31 ऑन स्कोरबोर्ड. सकाळपासून खऱ्या हाताने शांत होता बॅटर गणेश डिंगोरे आणि कुशल मुवमेंटला महत्वपूर्ण मॅच मध्ये बडे मॅच का बडा खिलाडी आहे गणेश डिंगोरे आणि मोठा मॅच मध्ये चांगलं प्रदर्शन करतोय आपल्या टीमसाठी. 20 बॉल शिल्लक आहेत. 34 धाव्यांची गरज आहे. मॅच अजूनही ऑन आहे 2 टीमसाठी. 20 बॉल आणि 34 धाव्यांचं आव्हान. अजूनही साई स्पोर्ट्स शहापूर टीमला पार करायचं, एका बाजूला रोखायचं आहे. शॉर्ट ट्रॅकेड बॉल, बॉक्स क्रिकेटचा टॅपचा स्ट्रोक आपण पाहताय. गणेश डिंगोरेच्या बॅटमधनं डॉट बॉल फेकला बॉलर योगेश कोरने. प्रत्येक बॉल महत्वपूर्ण आहे. स्पर्धा तेवढीच महत्वाची आहे, मॅच तेवढीच महत्वाची आहे. प्रेक्षकांची तुडुंब गर्दी आपण चारही बाजूला पाहताय. थँक्यू. यानंतर जाऊया स्वागत समारंभाकडे. खासदार चषक 2026 मध्ये सन्माननीय सुरेशजी म्हात्रे साहेब यांचे जिवलग
खंते समर्थक राजकीय युवा नेते अविनाशजी साबळेसाहेब यांचं स्वागत आणि सन्मान मी प्रशांतजी म्हात्रे आणि सुजयजी म्हात्रे यांना विनंती करतोय की आपण करावं. गणेश 11 गंगारोड आयोजित खासदार चषक 2026 महाराष्ट्राचे लोकप्रिय खासदार देशाचे लोकप्रिय खासदार जाईंट किलर सुरेश बाळामामा म्हात्रेसाहेब यांच्या या शहापूरच्या नगरीमध्ये आगमन झालेलं आहे. आदरणीय मामांचं आम्ही मान आणि ऋण व्यक्त करतोय की मामा आपण आलात आणि आजच्या कार्यक्रमाची शोभा वाढवली. या स्पर्धेसाठी या शहापूरकरांच्या वतीनं गणेश 11 गंगारोडच्या वतीनं आणि म्हात्रे कुटुंबाच्या वतीनं आदरणीय सुरेशजी म्हात्रे साहेब म्हणजेच बाळामामा आपलं मनापासून हार्दिक ऋण आणि आभार व्यक्त करतोय. असंच प्रेम या शहापूरकरांवर आपलं राहील. राजकीय प्रवास जरी त्यांचा खूप मोठा असला परंतु क्रिकेटवर ज्या व्यक्तिमत्वाचं आम्ही नेहमीच प्रेम पाहतो. आवी साबळे आमचे सर्व काशीनाथदादा पाष्टे माझे सर्व सहकारी आणि या स्पर्धेदरम्यान सहकारी सहभागी सर्व संघ खेळाडू आणि प्रेक्षक वर्ग सगळ्यात पहिले तर गणेश 11 गंगारोड संघाचे मी आभार व्यक्त करतोय की त्यांनी माझ्या सन्मानार्थ खासदार चषक भरवला आणि म्हणून त्यांचे आभार व्यक्त करतोय आणि चांगल्या आयोजनाबद्दल त्यांचं अभिनंदनही करतोय. आज इथं पाहिलं खूप चांगली मॅच चालू आहे मुरबाड आणि शहापूरच्या दरम्यान आणि बॅट्समननीही चांगलं मनोरंजन केलं, खूप चांगलं खेळ दाखवला. त्या बॅट्समनचे देखील अभिनंदन करतोय आणि आमच्या सगळ्या शहापूरमधील सगळ्या तरुणांना मी एक आवाहन करेन की आपण सगळे तरुण जे सुशिक्षित असतील क्रीडापटू असतील आपण सगळ्यांनी कुठल्या ना कुठल्या व्यवसायात किंवा कुठलं सरकारी खातं असेल जिथे काम असेल अशा याच्यात त्या गोष्टीला आपण प्राधान्य द्या आणि तरुणांनी राजकारणात देखील यावं
राजकारण जरी वरवर असं दिसत असलं तरी आपण ठरवलं चांगलं करायचं तर खूप चांगलं आहे. आणि मला विश्वास आहे जर तरुण वर्ग आला तर कामाचं स्पीड, विकासाची गंगा ज्याला आपण बोलतो, हे सगळं तरुण वर्गच करू शकतो. कारण आपण पाहिलं असेल वर्षानुवर्ष 5 वेळा 7 वेळा 70 75 80मध्ये ज्यांना चालताही येत नाही अशी लोक पण राजकारणात आहेत. म्हणून मी तरुणांना आवाहन करेन की तुम्ही ज्या दिवशी या राजकारणात याल त्या दिवशी नक्कीच राजकारणाचा कायापालट होईल आणि आपल्या सगळ्यांना अपेक्षित असं विकास नक्कीच आपण घडवू शकाल अशा प्रकारची आशा व्यक्त करतो. सर्व तरुणांना आता नवीन वर्ष सुरू झालेलं आहे, नवीन वर्ष देखील शुभेच्छा देतो, रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सन्माननीय सुरेशजी म्हात्रे साहेब. मी मगाशीच म्हटलं देशाचे जाईंट किलर खासदार, आपल्या सर्वांचे लाडके लोकप्रिय खासदार माननीय श्री सुरेश बाळामामा म्हात्रे साहेब यांचं शुभ आगमन आपण या ठिकाणी पाहिलं. मामांच्या शुभेच्छा आपण पाहिल्या आणि मामा आपण दिलेल्या शुभेच्छा नक्कीच या ठिकाणी सार्थ ठरतील. आपण आलात, आपलं गणेश 11 गंगा रोडच्या वतीनं तमाम शहापूरकरांच्या वतीनं माननीय श्री सुरेश म्हात्रे साहेबांचं मनपूर्वक आभार आभार आभार. चला मॅचला आता आपण सुरुवात करतोय. 18 बॉल मध्ये 30 धाब्यांची गरज. बारा बॉल मध्ये आतापर्यंत 35 धावा स्कोरबोर्डवर आपण पाहताय. 18 बॉल शिल्लक आहेत. 18 बॉल मध्ये 30 धाब्यांची गरज आहे. गणेश डिंगोरे या मॅच मध्ये खऱ्या अर्थाने चौकारांची आतिषबाजी करतोय आणि कैलास बांडेच्या बॅटमधनं सुद्धा षटकार आलाय. तिसऱ्या स्पेल मध्ये सागर कापडी तयार. बॅटची टॉप एज. गोशांकी क्षेत्रात मला वाटते बॉल ट्रॅव्हल झालाय. एक सिंगल आहे. पहिल्या बॉलवर सागर कापडीने एक धाव कर्ज केली आहे. संधी निर्माण झाली होती बॅटरशी झेल घेण्याची, परंतु गोशांकी क्षेत्रात एक रन. चला मॅच सुरू ठेवा. धावसंख्या स्कोर बोर्डवर 36 धावा. अवे फ्रॉम द बॉडी आउटसाइड ऑफ स्टंप. यस इट इज अ वाईट बॉल. वाईटच्या मध्ये धावसंख्येत वाढ होतीये. धावसंख्या स्कोर बोर्डवर 37 धावा. 37 ऑन स्कोर बोर्ड. चांगला स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये. धोनीच्या बॅटमधनं बॉल सीमारेषा पार. षटकार. धोनी खऱ्या अर्थाने थांबायचं नाव मैदानाच्या आतमध्ये घेत नाहीये.
मॅच कोणती निवडली मैदानाच्या आतमध्ये क्वालिफायची? सकाळपासून बॅटिंग करण्यात होत नव्हती, परंतु महत्वपूर्ण मॅच मध्ये एक जबाबदारीची इनिंग. पुन्हा एकदा पाहू शकाल बॉलला येऊ दिलं, वेट अँड वॉचच्या भूमिकेत फक्त दिशा दिली आहे आणि बॉल पुन्हा एकदा पाहू शकाल सीमारेषा पार. षटकारानंतर 4 चौकार. धावसंख्या स्कोरबोर्डवर टीमची टोटल 47 धावा. 47 ऑन स्कोरबोर्ड. 47 धावा स्कोरबोर्डवर टीमची टोटल. 15 बॉल मध्ये 18 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा पाहू शकाल जबरदस्त स्ट्रोक, बॉल सीमारेषा पार, षटकार. धावसंख्या स्कोरबोर्डवर 53 धावा. हर कामयाबी पर तुम्हारा नाम होगा, हर कदम पर तुमको सलाम होगा. डटकर मुश्किलों का सामना करना है दोस्त, एक दिन वक्त भी तुम्हारा गुलाम होगा. या मॅच मध्ये वेलच गुलाम झाली आहे गणेश डिंगोरेची, कारण वेळेनुसार क्रिकेट बदलतो आणि वेळेनुसार या मॅच मध्ये जबरदस्त बॅटिंग आपण पाहताय. मंत्रमुग्ध करणारी बॅटिंग आहे. एक्स्ट्रा कव्हरला एक्स्ट्रा ऑर्डिनरी शॉट, बॉल सीमारेषा पार, चौकार. धावसंख्या स्कोरबोर्डवर टीमची टोटल 57 धावा. सागर कापडीवर हल्ला चढवला या मॅच मध्ये. 13 बॉल मध्ये 43 धावांची एक बहारदार इनिंग आपण पाहताय गणेश डिंगोरेच्या बॅट मधनं. लॉफ्ट स्ट्रोक, हर ख्वाहिशों का मैं कैदी हूँ हकीकत मुझे सजा देती है. अरे हर ख्वाहिशों का मैं कैदी हूँ हकीकत मुझे सजा देती है. आसान चीजों का मुझे शौक नहीं है. बीच मैदान के अंदर आने वाली मुसीबतें गणेश डिंगोरे अर्थातच धोनीला मजा देती है. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, षटकार. 12 बॉल मध्ये 2 धावांची गरज आहे आणि गणेश डिंगोरनं या मॅच वर कब्जा चढवलाय साई स्पोर्ट्स शहापूर टीमने. कैलास बांडे 1 रन काढून करत आणि गणेश डिंगोरेला स्ट्राइक देईल का, हाही मोठा प्रश्नचिन्ह आहे. प्रेक्षकांच्या नजरात या मॅच कडे वेधल्या जात आहेत, कारण गणेश डिंगोरेची बॅटिंग जबरदस्त राहिली आहे क्वालिफाय मॅच मध्ये मुरबाड टीमच्या विरुद्ध. हा चांगला क्रिकेट आहे मित्रांनो. हे पहा सन्मानजनक क्रिकेट, कारण माहिती आहे गणेश डिंगोरेची 50 साठी 1 धावेची गरज आहे. एकच धाव काढली आहे कैलास बांडेने. अनेक वर्ष सोबतीला क्रिकेट खेळतात खऱ्या अर्थाने. एक्सपिरियन्सचा वापर या मॅच मध्ये सुद्धा केला. थोडीशी खराब बॉलिंग नक्की झाली होती, परंतु बॅटिंग अप्रतिम राहिली आहे आणि धावा चेस केल्यात साई स्पोर्ट्स शहापूर टीमने. 1 धावेची गरज, स्क्वेअर कट, चांगला स्ट्रोक आणि 50 कंप्लीट. गणेश डिंगोरे अर्थातच धोनीचा अर्धशतक कंप्लीट होत असताना मॅच सुद्धा फिनिश. अभिनंदन साई स्पोर्ट्स शहापूर टीम, वेल प्लेड आणि हार्ड लक बॅड लक. MUCC मुरबाड टीम, खूप चांगला खेळ पूर्ण दिवसामध्ये तुमचा राहिला. पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. आणि बॅट उंचावायची आहे गणेश डिंगोरे अर्थातच धोनी. युवा उद्योजक माननीय श्री प्रथमेशजी दमाणे आपणास विनंती करतो की आपण व्यासपीठावर यावं. आपलं हार्दिक स्वागत. गणेश 11 गंगा रोड आयोजित खासदार चषक 2026